Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. त्यांचं प्रेम बघून मला खूप म्हणजे आनंदाने मन उभारून आलं आहे. आणि मला वाटलं नव्हतं की आज एवढे प्रेम करतात म्हणून. मला असं वाटायचं की ते माझ्यावर नुसते बघत जातात, पण आज मला कळलं आहे की आज माझ्यावर ते खरं मनापासून प्रेम करतात. आज सगळी माझी फॅमिली माझ्याबरोबर आहे, माझी सून माझ्याबरोबर आहे, माझ्या बहिणी आहेत, माझी मिसेस पण जर दिल्लीला गेल्यामुळे आलेली नाही आहे, नाही तर ती पण असती मुलाचं काही काम असल्यामुळे आठवले साहेबांकडं. त्यामुळे मला जरा बरं वाटलं तुमचं सगळं बघून एकदम. आणि कोण आले होते आज आपल्याला शुभेच्छा द्यायसाठी? खूप सारे नगरसेवक आले होते, इच्छुक उमेदवार आले होते आमदारकीचे. रमेशदादा बागवे होते, त्यामध्ये अविनाश साळवे होते, त्यानंतर बरेच काही नगरसेवक पण येऊन गेले. आणि त्यांच्यापेक्षा हे जे कार्यकर्ते ते मला महत्त्वाचे आहेत, ते मनात नाही माझ्या, त्यामुळं मला ते फार बरं वाटलं एकदम. इथं बरंच आता विधानसभेचा माहोल आहे आणि आपण एम.डी. शेवाळे साहेबांचं कसं वाटतं तुम्हाला? नाही, तो विचार करू शकत नाही. कारण काय माहिती आहे का, की मला संस्थेचा हे पुढं न्यायचं आहे, शाखा वाढवायच्यात आणि मला शिक्षण क्षेत्रामध्ये हे करायचं. तसं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आहे. इलेक्शनचा माझ्याकडे दूर विचार नाही आहे. एम.डी. शेवाळे सरांचा जो वारसा आहे कसा तुम्ही बघता पुढं नेण्यासाठी? तो पुढं जाऊन मी फक्त आमची शाळा कॉलेज वाढवायचा विचार करतो आहे. त्यातनं आम्ही युनिव्हर्सिटी कशी निर्माण होईल यातनं ते विचार करतो आहे. आणि त्यानंतर मग सिद्धार्थ पण आहेच, तो मला मदत करतो आहेच. म्हणजे त्या आमच्या सुनबाई पण मदत करतात, या माध्यमातून बहिणी मदत करत आहेत. आणि आम्हाला जास्तीत जास्त गोरगरीब मुलांना शाळा चालून त्यांचं डॉक्टर कसे बनवता येतील. नुकतंच आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वाटेगावला गेलो होतो, ज्या वाटेगावमध्ये 1.5 दिवसाची शाळा शिकून अण्णाभाऊ साठे बाहेर पडले, त्या वाटेगावमध्ये आम्ही सिनियर कॉलेज टाकायचा प्रयत्न करतो आहे. स्वतः अण्णाभाऊ साठेंचे वंशज आम्हाला मदत करतायत तिथं. आणि कसं वाटतं आता चळवळीतले बरेच लोक आहेत, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावरती पुण्यामध्ये बघतात? ते प्रेम वडिलांपासूनचं आहे. आमच्या वडिलांनी जे त्याग केलेला आहे, जो कार्य केलेलं आहे, त्या वडिलांपासूनची ती मला हे मिळालेली आहे. त्यामुळं मी सर्व यांचा आभार मानतो परत एकदा. वाढदिवसाचा काही संकल्प आज केलेला आहे? नाही, मी माझ्या मनात पण नव्हतं आणलं की एवढ्या पद्धतीने असं होईल म्हणून. एक साध्या पद्धतीने करायचं ठरवलं होतं, पण ह्या माझ्या सर्व मित्र वर्यांनी आणि आमच्या सर्व लोकांनी मनापासून भरून प्रेम दिलं. मला एकदम बरं वाटलं ते. मी वर्षाताई पाटील, विशाल भाऊंच्या त्यांच्या पाठच्या बहीण. आज भाऊंचा बड्डे असल्यामुळे आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. आणि विशाल भाऊ आणि आम्ही दोघंजण इतके खेळायचो लहानपणी, तसेच आत्ताही मोठेपणी दोघेजण सोबत राहून आम्ही आता शाळा कॉलेज बघत आहोत. आणि भाऊंचा यात फार मोठा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी मला हे बघण्यासाठी उत्साहित केलेलं आहे. त्यामुळे मीही त्यांना मदत करत आहेत. भाऊंचा आज वाढदिवस असल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे. भाऊंनी खूप मोठ्या प्रमाणात जेवण दिलेलं आहे, त्याबद्दल भाऊंच्या शुक्रिया आणि धन्यवाद. मी रोहित सुरेश आवचिते, अखिल राजे राहुल मित्र मंडळाचा अध्यक्ष. आज आमच्या भागामधील अनेक गोरगरिबांना सतत मदत करणारे व त्यांना शिक्षण मोफत, कॉलेजमध्ये कसं त्यांना मोफत शिक्षण करण्यात येत, अनेक संस्थाच्या मार्फतमधून अनेक गोरगरिबाच्या मुलांना अनेक मदत केली, खूप जणांचे घरं कुटुंब बसवले, असे आमचे विशाल भाऊ शेवाळे. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज आमच्या भागामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांचा बड्डे साजरा केला. आम्ही ईश्वरचरणी असे प्रार्थना करतो की साहेब अशी तुमच्या हाताने गोरगरिबांची सेवा घडो आणि अनेक कुटुंबांना व अनेक गरजू विद्यार्थी आहे, ते विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण देतात. अशीच आम्ही पुढच्या वर्षी ते एक आमदार म्हणून, नगरसेवक म्हणून आमची इच्छा आहे की व्हावं, असे आम्ही देवाने प्रार्थना करतो. मी प्रभाग क्रमांक 20 भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रुपेश खिल्लारे, आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या वतीने व समस्त राजवाडीच्या तर्फे विशाल भाऊ शेवाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो. आणि भाऊ राजवाडी असन, पत्र्याचीचा असन, भगवंताचा असन, सर्व गरीब मुलांना सतत मदत करत असतात. फीचा विषय असो किंवा कुठला बी विषय असला तरी मुलांना मदत करणार, मंडळाचा विषय जरी असला तरी मदत करतात. भाऊचं असंच प्रेम राजवाडी भागात आहे, पत्र्याची जाळ असन त्या भागात प्रेम राहावं असे विनंती करतो आणि भाऊंना शुभेच्छा देतो. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष RPI आठवले गटाचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमचे विशाल भाऊ शेवाळे प्रदेश उपाध्यक्ष वरिष्ठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचं जे स्वप्न आहे
की पुणे विद्यापीठ करण्याचं ते नक्की ते पूर्ण करतील. त्यांच्या पाठीशी महान आमदार रामदासजी आठवले साहेब यांचा पाठीशी हात आहे आणि त्यांच्याच सोबतीला धरून ते विद्यापीठाचं स्वप्न पूर्ण करेल अशी अपेक्षा करतो. RPI वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल भालेराव, मी प्रथम विशाल भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विशाल भाऊ जे आता म्हणले की माझ्यावर खरं प्रेम आज कळालं, पण विशाल भाऊ सर्वजण तुमच्यावर सतत प्रेमच करत असतात, कारण का तुम्ही सगळ्यांना तन मन धन ह्या गोष्टींनी कधीही त्यांना कुठल्या गोष्टीत कमी करून दिलेलं नाही. आणि जे आपण आता अण्णाभाऊ साठेंच्या गावाला जे वाटेगावला जे आपण आता प्राधान्य घेतलेले, आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी शाळा आपण आता बांधतो, आम्ही स्वतः तिथे गेलो होतो. साठे कुटुंब जवळजवळ 1.5 एकर जमीन देते आणि त्याच्यामध्ये विशाल भाऊनी आता 100% तिथं शाळा बांधायचं काम चालू करणार होतो आम्ही. तर हेच मोठं योगदान आहे. त्याच्यामुळं ही सर्व गर्दी, सर्व विद्यार्थी, सर्व RPIचे कार्यकर्ते, सर्व समाजाचे कार्यकर्ते, राजेवाडीतले देखील सर्व मंडळाचे कार्यकर्ते विशाल भाऊंच्या सतत पाठीशी असतात. आणि विशाल भाऊ देखील अहोरात्र अहो दिवस तन मन धन करून सगळ्यांच्या पाठीमागं उभे. याच्यामुळे मी त्यांना अजून एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. विशाल यांचा बड्डे वाढदिवस आहे आज. विशाल खरं पाहायला गेलं तर आम्हाला त्यांच्या वडिलांची आठवण येते, जे फुले शाहू आंबेडकर विचाराने जे विचार या पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ते काम करत होते, अशा विचाराचे त्यांचे सुपुत्र विशालसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचाराचे प्रेरित झालेले आहेत. आणि त्यांच्या विचारामुळंच आज विशालसुद्धा त्यांच्या वडिलांनी जी प्रेरणा दिलेली त्याप्रमाणेच ते काम करत आहेत. त्यांची फार इच्छा आहे की या ठिकाणी कॉलेज मोठ्या प्रमाणात व्हावं, युनिव्हर्सिटी व्हावी, परंतु त्याच्यासाठी जी लागणारी व्यवस्था असते, शासकीय व्यवस्था असते, त्याची धावपळ करण्यात त्यासाठी त्यांनी रामदास आठवले यांच्याबरोबर त्यांनी सोबत राहून त्यांचं काम करून घ्यावं अशी मला आशा वाटते. आणि इथून पुढं त्यांच्या कामात यश येवो अशी सदिच्छा भेट देतो आणि इथंच थांबतो. जय भीम. मी महेंद्र कांबळे, RPIचा माजी शहराध्यक्ष. या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष विशालभाऊ शेवाळे यांचा आज वाढदिवस आहे. या ठिकाणी DCM संस्थेच्या वतीनं शेवाळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी रोपटं रोवलं गेलं आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी झाडामध्ये झालेलं आहे. आज या ठिकाणी संस्थेचे अनेक महाविद्यालय, शाळा आहेत, परंतु पिसोळी या ठिकाणी नवीन महाविद्यालयाला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर वाटेगावला अण्णाभाऊ साठे यांच्या गावी देखील अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महाविद्यालय या ठिकाणी ते उघडणार आहेत. शासनाची मान्यता लवकरच मिळेल. आठवले साहेबांनी देखील सांगितलं अजून काय काय मान्यता मिळवून घ्यायच्या, त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. त्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पुणे शहराचा माजी शहराध्यक्ष या नात्याने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मी रोहित महेंद्र कांबळे, रिपब्लिकन पक्षाचा विद्यार्थी आघाडीचा माजी अध्यक्ष. आज DCM संस्थेचे जनरल सेक्रेटरी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांचा आज वाढदिवसाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी, नातेवाईक आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज वाढदिवस साजरा होत आहे. विशाल भाऊंबद्दल सांगायचं झालं की सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचा हा त्यांचा मोठा ध्यास आहे. जे विशाल भाऊंना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला जो गुण आहे तो आतापर्यंत त्यांनी कायम ठेवत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मोठा उद्देश त्यांच्या माध्यमातून आज या वाढदिवसानिमित्त त्यांनी मनात ध्यास केलेला आहे. मी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव अभिषेक रणदिवे, राजेवाडीत राहणारा. आज आमच्या विशाल भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही राजेवाडी परिवार, माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे एवढे आमचे RPI गट, आमचे औचिते मामा सुरेश औचिते भालेराव आमचे यांच्यातर्फे भाऊंना हार्दिक शुभेच्छा देऊन भाऊच्या वाढदिवसानिमित्त असेच पुढच्या वेळेस पण असेच कार्यक्रम व्हावा. भाऊंनी आमच्या डोक्यावर असाच हात ठेवा आणि पूर्ण RPIच्या डोक्यावर पण ठेवावं ही आमची नम्र विनंती. संपला. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना अभिवादन करून आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सर्वांचे लाडके विशाल भाऊ शेवाळे, पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष. आणि आज योगायोगाने मी सुद्धा इथं हजर आहे. तर माझं नाव प्रवीण जगन्नाथ येवले, गायक, भीमाचा किल्ला फेम. संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यक्रम करत असतो आणि आज मला आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की विशाल भाऊंच्या वाढदिवसाला आज मी इथं हजर आहे. आणि विशाल भाऊंच्या सर्व इच्छा, आकांक्षा
पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होऊन त्यांचं पुढील काम त्यांनी जे आज संकल्प केलेला आहे तो 100% पूर्ण होणार आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून आणि ऑर्केस्ट्रा बुद्धंग शरणं गच्छामी अर्थात भीमाचा किल्ला याच्या माध्यमातून मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. परंतु मी गायक असल्याने एक गाणं मी गाणार आहे. ते गाणं वाढदिवसाच्या माध्यमातून तिथं शूट होणार आहे. Happy birthday to you. भीमाचा किल्ला मला Happy birthday to you. आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्यानी पद्धतीने त्याचप्रमाणे मी गाणं गायलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांना बोलायचं. तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलढवा युक्ती तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला. तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलढवा युक्ती तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला. तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला. रक्त तीळ तीळ ते आटवून रक्त तीळ तीळ ते आटवून किल्ला बांधून ठेवलाय त्यान किल्ला बांधून ठेवलाय त्यान. किल्ल्यावरी ते निळ निशान किल्ल्यावरी ते निळ निशान फडकवलंय माझ्या अभिमान बाबासाहेबांचा. वाघ भीत नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला. वाघ भीत नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला.